नाशिकमध्ये दिनांक 13 फेब्रुवारी रोजी शहरातील उघड्यावर दारू पिणाऱ्या 95 टवाळखोरांवर कडक कारवाई केलेली आहे। पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कार्यालय नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। शहरातील मोकळे मैदाने, गार्डन, जॉगिंग ट्रॅक इत्यादी परिसरात रात्रीच्या वेळेस टवाळखोर दारू पिऊन दंगमस्ती करत असल्याने परिसरातील लोकांना त्रास होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने दिनांक 12 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजे ते 12 वाजेच्या दरम्यान शहरातील परिमंडळ 1 कार्यक्षेत्रात उघड्यावर दारू पिणाऱ्या टवाळखोरांवर यामध्ये आडगाव पोलीस ठाणे हद्दीत 10 कारवाई झाल्या। तसेच पसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 कारवाई, पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत 27 कारवाई, सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत 4 कारवाई, भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये 16 कारवाई, मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीमध्ये 15 कारवाई, गंगापूर पोलीस ठाणे येथे 12 कारवाई करण्यात आली असून एकूण 95 टवाळखोरांवर धडक कारवाई करण्यात आली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण, सरकारवाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नितीन जाधव व परिमंडळ 1 कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेली असून नाशिक शहरात यापुढे टवाळखोरांवर अशाच प्रकारचा धडक कारवाई वेगवान करण्यात येणार आहे। एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले, नाशिक।